नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। आजपासून 13 जुलैपर्यंत राज्यामध्ये मराठा जनजागृती रॅली निघणार आहे। आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। तर हैदराबाद गॅझेटमुळे सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा जीआर लागू होईल। राज्य सरकारला सगळे सोयऱ्यांचा निर्णय घ्यावाच लागेल असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। आजपासून राज्यामध्ये मराठा जनजागृती रॅली निघतेय। आज हिंगोलीमध्ये ही रॅली जी आहे ती निघणार आहे। 13 जुलैपर्यंत ही रॅली जी आहे ती निघणार आहे। 7 जुलैला परभणीमध्ये, हिंगोली, परभणी, त्याच्यानंतर 8 जुलैला नांदेड, यानंतर 9 जुलैला लातूर, 10 जुलैला धाराशिव, 11 जुलैला बीड, 12 जुलैला जालना आणि 13 जुलैला छत्रपती संभाजीनगर अशी पहिल्या टप्प्यामधली ही रॅली जी आहे ती मराठवाड्यामध्ये निघणार आहे। कोणकोणत्या भागामधून ही रॅली जाणार ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय। आणि आजपासून राज्यामध्ये मराठा जनजागृती रॅली जी आहे ती निघतेय। एकत्र जमून शांतता परिवर्तन मराठा आरक्षणाची रॅली करणार आहेत। की जनजागृती रॅली आहे ती 7ला परभणीला आहे, 8ला नांदेडला आहे, 9ला लातूर, 10ला धाराशिव, 11ला बीड, 12ला जालना आणि 13ला छत्रपती संभाजीनगरला। सगळ्या सोयरीची आमच्या व्याख्याप्रमाणे अंमलबजावणी होईल। हैदराबादचं गॅजेटही लागू होईल, सातारा संस्थांचंही होईल आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे। सुशीलकुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं त्यावेळेस तोच आधार घेऊन मराठा आणि कुणबी एकच 2004चा जीआर काढला होता। त्यामुळे काय इथं त्याच्या फक्त शिथिलता आणायची त्या जीआरमध्ये, एकदम सोपं आहे। तर भुजबळ आमच्या रॅलीला गालबोट लावू शकतात असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं असं देखील मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार असतील असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळांना थोडा तेव्हा ना आधी एकमेकाच्या पुढे आंदोलन उभा करायचे, खुनशीपणानं वाद करायला लावायचे, हे त्यांना ना आधी सभा घ्यायच्या, यलगार सभा घ्यायच्या, मुद्दामहून मध्ये यायचं, हे त्याला सवय। तो कोणाला सांगून, त्यांच्याच कार्यकर्त्याला सांगून रॅलीमध्ये गालबोट लावू शकतो। त्याला 100% ती सवय। फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, कारण त्याला सवय। जर कुठं गालबोट लागलं त्याला जबाबदार छगन भुजबळच असणार आहे। हो, आणि तो सरकारमध्ये असल्यामुळं त्याला गृहमंत्री आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब सुद्धा जबाबदार असणार आहेत।